या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. ऑल इंडिया रेडिओ आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही. धन्यवाद. श्रोते हो, नमस्कार. डॉक्टर ऋषिकेश सराफ प्रस्तुत भावगंगा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. भावगंगा या नावातच गंगाचा उल्लेख होतो. पुरातन काळापासून आपण गंगा नदीला पवित्र समजतो, तिची पूजा करतो. कधी खळाळत तर कधी संथ वाहत तिचा प्रवास अनेक वर्षांपासून अखंड चालू आहे आणि जो पुढे अनंत काळापर्यंत असाच चालूही राहणार आहे. आपल्या सोबत सुख दुःख यांना सामावून घेणारी ही गंगा. तसंच मनुष्याचं सुद्धा. मनुष्याच्या जीवनातल्या भावभावना, सुख दुःख यांना शब्दरूपात मांडण्याचे अनेक साहित्य प्रकार मनुष्यांनी अस्तित्वात आणलेले आहेत. त्यातलाच एक पारंपरिक प्रकार म्हणजे काव्य, जिला आपण कविता म्हणून ओळखतो. म्हणूनच या कवितेला आपलंसं करून घेणारा, सामावून घेणारा हा आमचा एक छोटासा प्रयत्न, जो आम्ही सादर करतोय भावगंगा या नावानी. कवितांमध्ये जशा आपण भावना व्यक्त करतो तशाच प्रकारे अनेक भावनांना कवितेच्या स्वरूपात शब्दांकित करण्याचं काम डॉक्टर ऋषिकेश सराफ यांनी केलेलं आहे. गेली अनेक वर्ष वेगवेगळ्या कविता, अभंग त्यांनी शब्दरूप केलेले आहेत. जॉईंट रिप्लेसमेंट करणारा हा सर्जन कवितेच्या माध्यमातूनही कसा सर्जनशील आहे हे जाणून घेऊयात खुद्द डॉक्टर ऋषिकेश सराफ सर यांच्याकडूनच. नमस्कार सर. नमस्कार. खरंच कविता किंवा काव्य ही एक इतकी सर्जनशील गोष्ट आहे आणि ही आपल्यामध्ये आहे, उपजतच आहे. याची जाणीव तुम्हाला कशी झाली आणि काव्याकडे तुम्ही कसे काय वळालात? वैद्यकीय प्रॅक्टिस करताना म्हणजे ऑर्थोपेडिक सर्जन किंवा जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन म्हणून मी काम करत असताना अनेक असे प्रसंग येतात, अनेक असे पेशंट येतात किंवा रोजच्या आयुष्यामध्ये तुम्ही सर्जरी करताना वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रेस तुम्हाला असतात. या सगळ्या ज्या काही भावना तुमच्या मनामध्ये निर्माण होतात किंवा तुमच्या आयुष्यामध्ये अनुभवाला येतात, या सगळ्या अनुभवांना कुठेतरी वाट मोकळी करून द्यावीशी प्रत्येकालाच वाटते. खरंय. आणि योगायोगाने मला ती शब्दांमध्ये सापडली. नेमकं कोविडच्या काळामध्ये थोडासा वेळ सुद्धा मिळाला. दरवर्षी आपल्याकडे वारी होते. आळंदीहून आणि देहूहून वारी निघते आणि ती पंढरपूरला जाते. वारी हा विषय सगळ्यांच्याच दृष्टीने थोडासा भावनिक आहे. माझं नेटिव्ह प्लेस संगमनेर आहे आणि आमच्या घरी ज्ञानेश्वर माऊलींचं मंदिर आहे. आज 71-72 वर्ष या मंदिराला झाली आहेत आणि त्यामुळे आमच्या घरामध्ये वारी हा प्रकार अगदी पिढीजात आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि कोविडच्या काळामध्ये जेव्हा वारीला स्थगिती आली किंवा वारी थांबली, त्यावेळेला कुठेतरी मनामध्ये असं वाटलं की आपल्याला शब्दरूप वारी करता येईल का, शब्दरूपामध्ये काहीतरी आपल्याला विठ्ठलाला अर्पण करता येईल का. आणि या भावनेतून मी सर्वात पहिले एखादा अभंग सदृश आपल्याला काही लिहिता येईल का असा विचार केला. आणि सगळ्यात पहिला अभंग एक रूप चित्ती ठेवा सखा पांडुरंग हा मी वारीच्या पहिल्या दिवशी लिहिला. क्या बात आहे. त्यावेळेला असं माझ्या मनामध्ये कधीही नव्हतं की आपण रोज काहीतरी अभंग सदृश लिहावं किंवा अभंग लिहावा. परंतु अनुभव असा आला की रोज सकाळी उठल्यानंतर मला एक रोज नवीन अभंग सुचायचा आणि तो रोज नवीन एक अभंग मी लिहायला लागलो आणि वारीचे 21 दिवसामध्ये जवळजवळ 21 अभंग लिहून झाले. बाप रे. तोपर्यंत अशा प्रकारचं कुठलंही धार्मिक काव्य किंवा आध्यात्मिक काव्य मी लिहिलेलं नव्हतं. परंतु असं म्हणतात ना की विठ्ठलाला जर एखादी गोष्ट करून घ्यायची असेल तर तो तुमच्याकडून करून घेतो आणि तुम्ही मात्र फक्त निमित्त आहात याची जाणीव तो तुम्हाला करून देतो. मग लिहिता लिहिता जसं आपण अभंग लिहितो तसंच बरेचसे कृष्णाचे काव्य लिहिले गेले, काही भावगीतं लिहिली गेली, काही भक्तिगीतं लिहिली गेली आणि या सगळ्या अभंगांना किंवा गीतांना किंवा काव्यांना कुठेतरी सगळ्यांसमोर मांडता यावं असा एक मनामध्ये विचार आला आणि त्याचंच एक स्वरूप म्हणून की काय आपण हा भावगंगा कार्यक्रम चालू करूयात असं मला वाटलं. हा जो अभंग आहे याला पंडित संजीव अभ्यंकरांनी त्यांचा मिडास टच दिलेला आहे. संजीव अभ्यंकरांनी हे काव्य गायलेलं आहे आणि ते YouTube वरती देखील अवेलेबल आहे. जर का तुम्ही भावगंगा डॉक्टर ऋषिकेश सराफ असं YouTube वरती सर्च केलं तर हे काव्य तुम्हाला ऐकायला मिळेल. आणि मला असं वाटतं या काव्यानेच या कार्यक्रमाची आपण सुरुवात करूयात. ऐकूयात पंडित संजीव अभ्यंकरांच्या आवाजातलं माझा विठ्ठल सुंदर त्याचे रूप मनोहर.
माझा विठ्ठल सुंदर त्याचे रूप मनोहर. माझा विठ्ठल सुंदर त्याचे रूप मनोहर. चंद्रभागे तीरी उभा, चंद्रभागे तीरी उभा, जणू श्याम सुंदर, जणू श्याम सुंदर. माझा विठ्ठल सुंदर त्याचे रूप मनोहर. माझा विठ्ठल सुंदर त्याचे रूप मनोहर. गोडवा मधुर मुखी हसुलडी वाळ, मकर कुंडल शोभे वैजयंती माळ. गोडवा मधुर मुखी हसुलडी वाळ, मकर कुंडल शोभे वैजयंती माळ. सावळेच रूप त्याचे करुणा नजर, सावळेच रूप त्याचे करुणा नजर. हाती शंख पुष्प शोभे कासे पीतांबर, कासे पीतांबर. चंद्रभागे तीरी उभा, चंद्रभागे तीरी उभा, जणू श्याम सुंदर, जणू श्याम सुंदर. माझा विठ्ठल सुंदर त्याचे रूप मनोहर. माझा विठ्ठल सुंदर त्याचे रूप मनोहर. विटेवरी उभा राया करकटावरी, शिरी मोर पीस त्याच्या वाजवी बासरी. विटेवरी उभा राया करकटावरी, शिरी मोर पीस त्याच्या वाजवे बासरी. रुक्मिणीचा नाथ करी मजदंग, रुक्मिणीचा नाथ करी मजदंग. कधी भासे श्रीहरी, कधी श्रीरंग, कधी श्रीरंग. चंद्रभागे तीरी उभा, चंद्रभागे तीरी उभा, जणू श्याम सुंदर, जणू श्याम सुंदर. माझा विठ्ठल सुंदर त्याचे रूप मनोहर. माझा विठ्ठल सुंदर त्याचे रूप मनोहर. चंद्रभागे तीरी उभा, चंद्रभागे तीरी उभा, जणू श्याम सुंदर, जणू श्याम सुंदर. माझा विठ्ठल सुंदर त्याचे रूप मनोहर. माझा विठ्ठल सुंदर, माझा विठ्ठल सुंदर, माझा विठ्ठल सुंदर त्याचे रूप मनोहर. संकल्पना आणि निर्मिती अमेय जोगळेकर.